नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया अक्रोडची नानकटाई. ती खायला फारच चविष्ट लागते. त्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून मोठा म्हणजे 50 ग्राम घेतलेला आहे बटर. ते आपण चांगलं फेटून घेऊया. चांगलं फेटलं गेलेलं आहे. याच्यात अर्धा कप आपण घालूया साखरेची पावडर म्हणजे 120 ग्राम. ते चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही. पिवळा रंग असा हलकासा पांढरा झाला पाहिजे. हे बघा छान फ्लफी झालं आहे आणि पांढऱ्यासारखा झालेला आहे. आता आपण ह्याच्यात घालायचे आहे काही साहित्य. त्याच्यात 1 कप मैदा म्हणजे 240 ग्राम मैदा घालायचा आहे. अर्धा टीस्पून घालायचा आहे बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून घालायचा आहे बेकिंग सोडा. हे सर्व आपण चांगलं असं चाळून घेऊया आणि ह्याच्यात घालायचं आहे 1 टेबलस्पून व्हॅनिला एसेन्स. आणि इथे मी अर्धा कप अक्रोड घेतलेले आहेत. ते असे बारीक बारीक छोटे तुकडे केले आहेत त्याच्यात. हे सर्व आपण मिक्स करूया आणि आपण आता हे हाताने मळून घेऊया हलक्या हाताने. आणि आपल्याला जर आवश्यकता वाटली तरच 2 टेबलस्पून दूध घाला, नाहीतर दूध घालू नका. असंच मळून घ्या. बघा छान असं मळलेलं गेलं आहे. ह्याला मला वाटत नाही दुधाची गरज लागणार आहे ह्याच्यात. बघा छान झालेलं आहे. आता ह्याचे छोटे छोटे गोळे घेऊया आपण आणि ह्याचे आपल्याला पाहिजे तो आकार देऊन नानकटाई करू शकतो. मी गोल आकार दिलेला आहे आणि एकदम असं मी गोल असं केलेलं नाही आहे. जरा असा वाकडा तिकडंच ठेवलेला आहे आणि क्रॅक आहेत त्याच्यात. आणि ते क्रॅक आपल्याला एकदम असे बंद नाही करायचे, म्हणजे असं क्रॅक असू दे त्याच्यात. हे बघा छान असे सर्व करून घेतलेले आहे मी. आता इथे ट्रेमध्ये मी पार्चमेंट पेपर लावलेला आहे, बटर लावून ठेवलेला आहे आणि ह्याच्यात आपण सर्व असे नानकटाई ठेवूया. थोडं गॅप करून ठेवूया. आता इथे मी 5 मिनटं अगोदरच गरम करून घेतलेलं आहे हे भांडं. ह्याच्यात ट्रे ठेवूया आणि 15 मिनटं आपण ह्याला पहिलं बेक करून घेऊया. हे बघा चांगले 15 मिनटं झालेले आहेत आणि बाजूनी बघा कसं ब्राऊन कलर आलेला आहे. आता अजून एक 5 मिनटं आपण असंच बेक करायला ठेवूया आणि त्याच्यानंतर परत बघूया आपण. बघा छान झालेले आहेत बेक आणि साईज बघा किती मोठी झालेली आहे. आपण ठेवताना किती छोटी साईज होती. छान मस्त असे मोठे झालेले आहेत आपले नानकटाई आणि चांगले बेक झालेले आहेत. तुम्हाला तोडून त्याचे टेक्स्चर दाखवते. मग आतपर्यंत असं रंग बदललेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा.